आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो येडा म्हातारा नुसता टाइमपास करत असतो म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी त्याला डांबून ठेवले. तुम्ही पण ओरडता ना त्याला. तोच तो गटणे. हे बघा, तुम्ही नका धडे शिकवू. काय तुम्ही आधी दरवाजा उघडा. त्याला काय धडा शिकवायचा का नाही तो मी शिकवतो. उघडा की दरवाजा. काय चाललंय तुमचं? उघडा पटकन. अहो ही मस्करी चाललीये. एवढं काय तिला येता कशाला? आम्ही बघतो त्याच्याकडे. बघा, ही तुमची नाटक आहेत ना, माझ्या घरात नाही चालणार. तुम्ही दरवाजा उघडा आधी. तुम्ही उघडताय का मी उघडू? सरका बाजूला. सरका बाजूला. बाजू सरका. अहो थांबा ना थांबा ना. हे बघा बाजू सरका. हे बघा बाजूला वा. दरवाजा बंद आहे. किती असणार? दरवाजा उघडा. काका काका ऐका ना. शांत व्हा काका. काय शांत व्हा? हा, आता तर मला वाटायला लागलं काहीतरी भानगड नक्की आहे. दरवाजा उघडा. महादेवराव काय झालंय? कशाला ओरडताय तुम्ही? कोणी आहे का? आमचे घटने का काय आतमध्ये? महादेवराव असे चिडले म्हणजे त्यांनी आदित्यला ओळखलं की काय? मला काही करून महादेवरावांना इकडनं घालवावं लागेल. महादेवराव जाऊ दे ना. आता रात्री कशाला तमाशा हवाय आपल्याला? उद्या सकाळी बोलू त्याच्याशी. आणि समजे थकले पण आहेत ना, उद्या बोलू आपण. हा, म्हणजे आता सोडून देऊ आपण. म्हणजे रात्री आपण झोपलो एकदा का मग हे दरोडा घालता निघून जातात. मग कळेल तुम्हाला. काय नाही, सोक्ष मोक्ष लावायचा आता. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. बाजूला. काय चाललंय हे सगळं? काय केलंय या काकांनी? तुम्ही माझ्या तोंडावर चादर का टाकली? हा, तिथं पळून काढा. मी करी उघडली होती ना, मग थांबायचं होतं तिकडं. मालक मालक माझं एकदा ऐकून घ्या. हे बघा, मला अंधाराची फार भीती वाटते आणि या दोघींना ते माहिती आहे. त्यात सतत मला त्रास द्यायला येतात. आताही मला वाटलं मालक त्या मला डांबून ठेवणार आहे. म्हणून मी म्हटलं दार उघडल्या चादर टाकावी आणि पळून जावं. मला खरंच सांगतो, माहित नव्हतं की तुम्ही आत. मी नाहीतर अशी चूक कधीच केली नसती. मला माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. हा गटने बिचारा म्हातारा आहे. त्याला घाबरवताय तुम्ही? चोपता का तुम्हाला? म्हातारा माणसाने जरा टंगळ मंगळ केली तर त्याला असा त्रास द्यायचा का? सॉरी ताई. राहू दे मालक.
त्या दोघींच्या वतीने मी माफी मागतो तुमची, मला माफ करा. घटने काका, तुम्ही जाऊन शांत झोपा. ज्या मुली आता तुमची खोडणे काढणार. महादेवराव, तुम्ही पण झोपून घ्या. आणि तुम्ही किचन मध्ये जाऊन झोपा. त्या लोकांचं मला काही खरं वाटण झालंय. मी उद्याच गावावरून आपली स्वयंपाकाची माणसं बोलून घेतो. तर महादेवनी यांना काढलं तर आदित्यचा प्लॅन गडबडेल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न सुद्धा पार पडेल. जाऊ दे ना महादेवराव, आजचा स्वयंपाक फारच चांगला झाला होता. आणि मुख्य म्हणजे ही माणसं सुंदरीनीच नेमली आहेत. थोडक्यासाठी कशाला वादविवाद. सगळं तिच्याच मनासारखं होऊ देते. उद्यापासून मी स्वतःहून लक्ष घालते या सगळ्यात. तुम्ही नका काळजी करू. आत येऊ का? अगं परमिशन काय घेते मला ते? कलेक्टर ऑफिसला आलीयस का? ये लवकर आत. उजाडलं तुला? म्हणलं आत्ता येशील नंतर येशील. आत्ता आलीस? काय ग, काय झालं? सकाळ सकाळी एवढी शांत कशी काय तू? काय नाही. अगं मला सांग की, मला काय एवढं कळत नाही होय ग. मी ना तुला चांगलंच ओळखते. हा, दरवेळी मी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर तू कानात काय घालशील, परत कपडे काय घालायचे, हातात काय घालायचं, या सगळ्यासाठी माझ्या मागं पुढं फिरत असतेस. आणि आज माझी हळद आहे तर तू नुसतं विचारायला सुद्धा आली नाहीस मला. म्हणजे तुझा मूड ठीक आहे असं समजायचं का मी? सांगितलं ना, खरंच काही नाही. नाले, माझं काय चुकलंय का? तसं असेल तर तू सांग की तू कशाला. नाही सरी, तू कुठे बी कमी पडलेली नाहीस. तू परफेक्ट आहेस. हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे सॉरी सरी, तुला कसं आणि काय सांगू मला खरंच कळलं बघ. नाले, दरवेळी तुझ्या सरूला सगळ्या गोष्टी कशी सांगतेस? अगदी तसं सांग, मन मोकळेपणा. बोल, काय झालं? अरे तुझं ना मला कायमच हे वाटत आलंय अगं. तू एवढी हुशार आहेस, कर्तबगार आहेस. ऑफिस घर म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये पण तू तेवढ्या ताकदीनं तेवढ्या पॉवरनं काम करतेस. म्हणजे मला कधी बी वाईट वाटलं नाही. म्हणजे तुला मिळालेला सन्मान मान हे सगळं चांगलंच वाटतंय. पण त्यासमोर का नाही मला स्वतःचा कमीपणा वाटतोय अगं. मला सारखं असा विचार येतो की सगळं माझ्या नशिबात का नाही. तुला आई न होता आईचं सुख मिळालं, आता तर चांगला नवरा मिळालाय. पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा बाळ होईल. अगं 6 वर्ष झाली सरे, मला आईचं सुख पण नाही मिळालं. अरे कसं होणार का माझं? असंच आयुष्य जाणार का?
माझ्या आयुष्यात काहीच नाही का सुख मला, आणि मी तुझ्यासारखं वागण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण नाही जमत आहे मला. काय घेतलं रे, मी एवढं पोट तितकीने सांगते तुला आणि तू अशा हसायला लागल्यास वय. हे वेडाबाई, नुसती हसत नाहीये मी, पण काहीतरी विचार पण करते. अगं आपल्याला आपले गुणधर्म कळत नसते, समोरच्याला ते कळतात. तुझ्यात काय नाही तुला नाही माहिती. गप्पच तू, उगीच माझी समजूत घालायला काय पण सांगू नकोस. काय नाही माझ्यात खास असं. बरं मला सांग मालू, तुला तुझं हसू दिसतं का ग? माली, तेच तर सांगते मी तुला. तुला तुझं हसू दिसत नाही म्हणजे तुला माहितीच नाही तुझ्याकडे काय अनमोल दागिने आहेत ते. अगं माणसाचं हसू आणि त्याचे डोळे हे माणसाचा आरसा असतात, प्रतिबिंब असतात. आणि तुझ्या हसण्याबद्दल काय सांगू मी, घरातल्या सगळ्या माणसांनी विचार, ते सांगते. माले तू हसत राहिलीस ना, अख्खं घर उजळून निघतंय बघ. तुझं हसू म्हणजे आपल्या पडसात ते कवळे ऊन पडतंय बघ, अगदी तसंच. तू आमच्या घरचा विटॅमिन आहेस, तेव्हा असं तोंड पाडून बसू नको. आणि मी जे म्हणते ना त्याचा अर्थ तुला आता नाही कळणार, पण कोणाचं तरी हसू बघून जेव्हा डोळ्यातले अश्रू पळून जातील ना, तेव्हा तुला मी काय बोलते याचा अर्थ कळेल. आणि राहिला विषय लेकराचा, काळजी करू नको. आई काल काय आहे ना ती समजा बघून घे, याचा एवढा विचार करू नको. बास आता, इथून पुढं परत असं बोलायचं नाही आणि स्वतःला कमी लेखायचं नाही. सरे पण सॉरी बर का. कशासाठी? ते मगाशी बोलले ना मी तुला. काय बोलले? ते जेलस वगैरे. होय का? मला काय ऐकू आलं नाही बस. हो का? काय ग तू आता? बास आता बास, फ्रेश हो. चावी शोधत असेल घरभर तुला, रील बनवायचं असेल ना तुम्हाला दोघींना, हळद लग्न. बाई बाई बाई, आता काय खरं नाही. सरे पण तुझ्या चेहऱ्यावर जास्तच तेज दिसायला लागले ग. तेज? हा, ते मेकअप वगैरे केलंय म्हणून मला जमत नाही बे, कशाला काय नाही. अगं खरंच ग्लो आलाय माहिती का तुला? ग्लो? का ग? माहित नाही तुला? अगं कसं असतं माहितीये का, म्हणजे आपला पार्टनर जास्त प्रेम करायला लागला ना की सगळं चेहरा उजळतो, आपला ग्लो येतो. तुला बोल म्हणलं की सुरूच होतीस बघ तू. असं आहे का? म्हणजे नाही का प्रेम? ओके ठीक आहे, राहू दे. तसं नाही ग माले. आहे ना, आहे ना. काय आता आहे ते आहे. काय ग, झाली तयारी? होती. अरे वा, काहीतरी गिफ्ट आणलेलं दिसतंय. माझ्याकडून माझ्या लाडक्या लेकीसाठी हे खास गिफ्ट. वा वा. बघू. बघ. आई अगं हे कुठून आणलंस आणि आता कितीला आणला, कशाला आणला असं काही पण विचारायचं नाही. हा हार तू घालणार आहे बस. बरोबर आहे म्हणलं. अगं एवढ्या वर्ष माझ्या लेकीची कसली हाऊस नाही, मौज नाही, किती साधेपणानं राहिलं माझं लेकरू. आता तुझे सजण्याचे नटण्याचे दिवस आणलेत का नाही, म्हणून माझ्याकडून ही छोटीशी भेट घालणार ना. आई अगं सगळं खरं आहे ग, पण तुला माहितीये ना मला नटायची आवरायची एवढी काही आवड नाही. मालू करते तेवढंच, तू हे उगीच कशाला करू. तुझ्या मागच्या लग्नाच्या टायमाला माझी ऐपत नव्हती ग, पण आता मी पै पै जमा करून हा हार आणलाय तुझ्यासाठी. घालशील ना? सरे अगं मंगलात तिने एवढ्या प्रेमानं आणलाय, मन नको ना मोडूस. घाल की एकदा. बरं बाई घालते. बघू दाखव मला. छान आहे ग, छान दिसेल तिला.
आवडलं ना तुला? या ना ताई. सॉरी मी नंतर येते. अहो कशाला, या लग्नाचं गरे होत राहते. या बरं सरू, हा हार ना तुझ्या कपाटामध्ये ठेव. कसंही बाई घरामध्ये सगळीकडे वर्दळ चालू आणि तुझ्या रूम मध्ये काय तुझ्या परवानगीशिवाय कुणी येत नाही. सांभाळून ठेव तेवढा. चला बाई, आता मुख्य काम झालेले. बरं सरू, तुझी सगळी तयारी करून घे. आणि हा, धनंजय रावांना फोन करून विचार. त्यांना सांग म्हणा आमचं इकडचं सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही कधी निघताय. विचारशील ना फोन करून. चला चला. कोणता घालू काहीच कळत नाहीये. वाईट. काय बाबा, अजून तुम्ही तयारच न झालात? मी बघा, मी तयार पण झालो. अरे हो, पण तेच सांगतो, मला ना कळत नाहीये मी कोणता कुर्ता घालू. व्हाईट, गोल्डन की ऑरेंज? बाबा, सगळ्यांना येल्लो घालणार आहेत, पण तुम्ही व्हाईट घाला. नाईस आयडिया. गुड. आता थँक्यू बोला मला. अरे थँक्यू आजोबा, थँक्यू. अहो काय हे, तुम्ही तयार नाही अजून दोघं जण? ते लोक वाट बघत असतील, उशीर होईल आपल्याला. आजी, मी तर तयार आहे, पण बाबांना बघ, बाबाच अजून तयार नाहीये. धनंजय काय हे? अहो आज हळद आहे तुमची, आटपा लवकर. हो हो, ते मी. हे बघा, आलाच त्यांचा फोन. अहो ते वाट बघत असतील, उचला फोन. सुंदर यायचा फोन. मी घेतो, मी राहू दे. अहो घ्या ना फोन, सांगा त्यांना पटकन. हा घेतो घेतो घेतो. आजी, तुला काय कळतच नाही. म्हणजे मला भूक लागली. अरे आता तर नाश्ता केला आपण. आजी, बाबा आपल्यांना कटवतायत. चला आपणच जाऊया. ठीक आहे, आटपा तुम्ही. हो धनंजय, लवकर. हॅलो. अहो कुठे आहे तुम्ही? किती उशीर? तुम्ही अजून निघाला नाही? अहो काय हे, का उशीर करता? या ना लवकर. हसायला काय झालं? म्हणजे तुम्हाला थोडा वेळ पण राहत नाही तर आमच्याशिवाय. हॅलो हॅलो. मला वाटलं तुम्ही फोन ठेवला. राग कसा तुमच्या नाकावरच असतो ना. राग नाही हो, पण आता ना हुरहुर लागली. म्हणजे एवढं छान घर सजलंय, आता हळदही लागणार आहे. माझी मेहंदी मस्त रंगली. काय सांगताय? मेहंदी काढली? बरं, तुम्ही एखादी काम करा, मला फोटो पाठवा. फोटो बिटो नाही, तुम्हाला इथं यावं लागेल मेहंदी बघायला.
अहो ओके ओके ठीक आहे. अहो पण तुम्हाला माहितीये का, तो एक मेहंदीचा एक सर्टन सुवास असतो ना, मला प्रचंड आवडतो. अहो काय झालं हसायला? नाही म्हणजे तुम्ही फोटोतून मेहंदीचा सुगंध घेणार होतात तर. अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझी मस्करी करताय का? नाही हो. बरं ते सगळं जाऊ द्यात. आपण जर आता असं बोलत राहिलो ना तर फोन ठेवणारच नाही. तुम्ही प्लीज लवकरात लवकर निघा ना. आणि तुम्हाला माहिती ना हो, घरच्यांचं कसं आहे, सगळ्या गोष्टी मुहूर्तात नाही घडल्या तर ते कसे वागतात. तर प्लीज लवकर निघा ना. हॅलो 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 हॅलो, मला आधी तुम्ही हे सांगा की घरचे वाट बघतायत म्हणून मी लवकर यावं असं तुम्हाला वाटतंय का? हवं तर तसं सांगा. बाय. धनंजय अहो चला लवकर. आलो आलो सगळे ना. चला धनंजय रेडी व्हा.